हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, रात्रीच्या जेवणाला आहे ना कुठला पदार्थ करायचा किंवा काय करायचं जे झटपट पण होईल आणि हेल्दी पण असावं, यासाठी बऱ्याच वेळा ना प्रश्न येतो. मग त्यावेळेला काय करतो आपण? पटकीने कुकर लावतो, आमटी भात किंवा मग मुगाची खिचडी करतो. अशा वेळेलाच आहे ना थोडासा वेगळ्या प्रकारचा आपण आज भात करणार आहोत. भरली वांगी आपण आहे ना त्याची भाजी तर करतो, पण आपण आज करत आहोत भरल्या वांगीचा भात. अगदी झटपट होणारा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम हेल्दी सुद्धा आहे. फ्रेंड्स, हलकी फुलकी मिनी थाळी आपल्या रात्रीच्या जेवणासाठी तयार आहे. भरली वांगी भात, त्यानंतर मस्त गरमागरम अशी कढी आणि भाजलेला पापड. भरली वांगी भात करण्यासाठी आपण काय केलंय की आहे ना, इथे बासमती तुकडा घेतलेला आहे आणि ही आपली रेग्युलर आमटीची वाटी आहे. तेवढे 2 वाट्या मी आहे ना हा तांदूळ घेतलेला आहे. आता आपण काय करूयात की 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेतलेला आहे. आता हा जो तांदूळ आहे तो 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवूया. ह्यानी काय होतं माहितीये का की आपला जो भात आहे तो छान मोकळा होतो ना, यासाठी प्रोसेस गरजेची. आपण इथे ना छोटी वांगी घेतली आहेत, मला हिरव्या कलरची मिळाली. ह्याच्याऐवजी आहे ना तुम्ही रेग्युलर जी आपली जांभळी वांगी असतात ती घेतली तरी चालेल, पण अशी छान छोटीशी घ्यायची आहे. ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मी. आता वांग्याचं वरचं जे आहे, तर बरेच जण काय होतं की देठासकट ठेवतात. तुम्हाला म्हणजे जसं हवे तसं तुम्ही ठेवू शकता, पण आमच्याकडे देठ आवडत नाही ना, म्हणून मग मी हे सगळं काढते आणि वरचं हे असं कट करून छानपैकी मी मोकळं केलेलं आहे. आता ह्याला आपण आहे ना असं स्टफिंगसाठी इकडे कट्स देऊन घेऊयात. आणि मग काय करायचं, प्रत्येक वांगं ज्या वेळेला कट करू त्यावेळेला आतून चेक करायचं की स्वच्छ आहे की नाही. अशा पद्धतीने आपण बाकीची वांगी सुद्धा कट करून घेऊया. आता वांगी स्टफ करण्यासाठी आपण एक मसाला करणार आहोत. छोटं मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यात ना सुक्या खोबऱ्याचे आपण काप घेतले, अर्धी वाटी मी घेतलेले आहेत. 3 ते 4 चमचे दाण्याचा कूट, स्टफिंग पुरतं मीठ, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, 4-5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा गूळ, 1 चमचा तेल. आता हे आपण सगळं वाटून घेऊया. मस्त आपला आहे ना मसाला जो आहे वांग्यात भरायचा तो वाटून घेतलेला आहे. आता तो मसाला आपण आहे ना वांग्यामध्ये छानपैकी असा प्रेस करून दाबून आपण आहे ना असा भरून घेऊया. अशा पद्धतीने आपण बाकी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊया. सगळ्या वांग्यांमध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे आणि इकडे मसाला आहे ना थोडासा एक्स्ट्रा उरलेला आहे. ॲक्च्युली काय माहिती का, करतानाच आहे ना थोडासा एक्स्ट्रा करायचा, कारण आपल्याला हा जो मसाला आहे तो भातामध्ये वापरायचा आहे. म्हणून आपल्याला भाताच्या फोडणीसाठी काय करायचं आहे, एक कांदा मी घेतलेला आहे, तो छान असा बारीक चिरून घेऊया. एक अख्खा कांदा आहे ना छान बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण फोडणी करायला घेऊया. आता एक मोठी कढई घेतली आहे, त्यात ना 1 डाव तेल घालून घेतलेलं आहे. त्यात आता मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडली ना की त्यात पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, बारीक चिरलेला कांदा आपण छान परतून घेऊया. कांदा आपण 2 मिनिटं परतून घेतलेला आहे. आता आपण हे जे आहे ना वांगी भरून घेतलेली आहेत ना ती सगळी ह्याच्यात घालून घेऊया. वांगी आपण आहे ना हलक्या हाताने ह्याच्यात ना मिक्स करून घेऊया. आता मिक्स करून झाल्यावर आपण झाकण ठेवायचं आहे लो फ्लेमवर. एक 2 ते 3 मिनिटं छान आहे ना 30 ते 40% आपण शिजवून घेऊया. 2-3 मिनिटं झाल्यावर आपण झाकण काढून चेक करूया. आता कलर पण इकडे चेंज झालेला दिसतोय आणि थोडीशी शिजली आहे. आता काय करूया की आहे ना हा जो तांदूळ आहे भिजवून घेतलेला तो घालून घेऊया. त्यात 2 चमचे गोडा मसाला, चवीप्रमाणे मीठ, पण मीठ घालताना थोडंसं कमी घालायचं, कारण का तर स्टफिंगच्या ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे म्हणून. आपण जे एक्स्ट्रा स्टफिंग ठेवलं होतं ना बाजूला ते सगळं घालून घेऊया. आता हलक्या हाताने हे सगळं मिक्स करूया.
मिश्रण सगळं मिक्स करून झालं की त्यात ना पाणी घालून घ्यायचंय, गरम पाणी घालायचंय. हे खूप महत्त्वाची टिप आहे. इथे ना आपण आता 2 वाट्या तांदूळ घेतलं तर त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं, म्हणजे 4 वाट्या गरम पाणी घालायचं. 4 वाट्या आपण गरम पाणी घालून घेतलेलं आहे. आता हलक्या हाताने आपण सगळं हे मिक्स करून घेऊया. आता ह्याला आपण ना एक छानपैकी ना खळखळून उकळी काढून घेऊया. मिश्रणाला मस्त उकळी आलेली आहे. आता काय करायचंय, लो फ्लेम करून आपण आहे ना 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवून घेऊया. 3 ते 4 मिनिटं झाली ना की एकदा आपण चेक करूया. असं थोडं हलक्या हाताने असं हलवून घेऊयात. काय ना म्हणजे की तांदूळाचा प्रत्येक जो कण असतो तो छान शिजतो यासाठी. आपलं मिश्रण जे आहे ते थोडंसं ओलसर आहे आणि तांदूळ सुद्धा असा आहे ना पूर्ण शिजला नाहीये. आता परत एक 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर 2 मिनिटं वाफ काढून घेऊयात. 2-3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण परत एकदा चेक करूयात. येस, तांदूळ तर इतका छान शिजलेला आहे. प्रत्येक वेळेला काय होतं की ना तांदूळावर पण डिपेंड असतं. काही तांदूळाला थोडंसं एक्स्ट्रा पाणी लागतं, तर त्यावेळेला ना असं पाण्याचा हपका ह्याच्यावर मारायचा आणि मग परत ह्यांना 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची. आता ह्याला काय ना की पाण्याची गरज नाहीये. तांदूळ छान असा शिजलेला आहे, 90% शिजलेला आहे. आता महत्त्वाची टिप आहे, गॅस बंद करायचा. 10% उरलेला तांदूळ शिजणार, पण तो कसा, गॅस बंद करून ह्याच्यावर झाकण ठेवायचं 5 ते 10 मिनिटांसाठी. 10 मिनिटं झालेली आहेत. आपण आता झाकण उघडून चेक करूया. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, एकदम मस्त असा ना मोकळा आपला भात झालेला आहे. आणि इथेच मी आहे ना तुम्हाला वांग सुद्धा दाखवते की आहे ना कट करून आपण इकडे बघूया. येस, वांग सुद्धा खूप छान शिजलेला आहे. आपण आता हा भात जो आहे सर्व करून घेऊया. फ्रेंड्स, मस्त असा ना रात्रीच्या जेवणासाठी झटपट होणारा असा वांगी भात जो आहे तो तयार आहे. आणि इथे आपण आहे ना सर्व करताना थोडंसं आहे ना आपण तूप घालून घेतलंय, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि फायनली ओलं खोबरं. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने मस्त असा ना भरली वांगी भात तयार आहे आणि आपण तो इथे सर्व करून घेतलाय. काय फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी? आहे ना अगदी वेगळी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळसाठी अगदी परफेक्ट पर्याय आहे. ह्याच्याच बरोबर ना आपण आहे ना अगदी छोटीशी थाळी कशी असावी रात्रीच्या जेवणासाठी हे पण शेअर केलेलं आहे. सो नक्की बघा. आता ह्याच्यात ना मी या थाळीमध्ये आहे ना कढी पण आहे ना ऍड केलेली आहे. त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि ह्याच्या व्यतिरिक्त भाताचे सुद्धा बरेच प्रकार आहेत, त्याची सगळ्याची लिस्ट जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला शेअर करते. सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.